प्लास्टिक बॅग सुद्धा मोफत मिळत नाही, पण स्वस्त मिळतात आणि त्यामुळे लोक वापरतात, हॉकर्स वापरतात, भाजीवाले, फळवाले, फुलवाले वापरतात. तर आपण जर घरातूनच बॅग घेऊन आलो एक कपड्याची, तर साधा प्रश्न आहे, आपण आपल्या मदर अर्थ, आपली जी पृथ्वी सृष्टी माता आहे तिच्यासाठी एवढंसं केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण जे पेरतो ते उगवतो आणि आता आपण प्लास्टिक पेरतोय आणि त्यामुळे भविष्यामध्ये प्रचंड गंभीर परिणाम दिसणार आहेत, म्हणून ते थांबवलं पाहिजे. म्हणून मी कपड्यांच्या पिशवीचा वापर जास्तीत जास्त प्रमोट करत आहे. माझ्याकडे ती पिशवी देखील आहे, कपड्याची पिशवी, ती आता आम्ही बाहेर वाटणार आहोत. बाहेर वेगवेगळे स्लोगन्स घेऊन आमचे सगळे व्हॉलेंटियर्स पण आलेले आहेत. तर कपड्यांची पिशवी वापरा. मी आता आव्हान केलंय की माझा सत्कार कोणी शाल श्रीफळ देऊन करू नका, तर मला कपड्यांच्या पिशव्या द्या, किमान 11 पिशव्या द्या, 5 द्या, मी ते प्रमोट करेन, कारण हे फार अत्यंत काळाची मोठी गरज आहे. तर एकल प्लास्टिकचा वापर टाळा असा माझा आग्रह आहे. काही धनंजय मुंडे इगतपुरीच्या विकासना केंद्रामध्ये आहेत आणि तुम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शना आलेला, एकंदरीत काय संबंध आहे या दोन गोष्टींचा? एकंदरीत अरे प्लास्टिकचा विषय आहे.